नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण मस्त अशी बटाट्याची चकली बनवलेली आहे। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं ना? अहो, बटाट्याची चकली इतकी सुंदर लागते आहे। सध्या मुलांच्या शाळासुद्धा सकाळच्या सुरू आहेत आणि त्यामुळे दिवसभर मुलं घरी असतात आणि काही ना काहीतरी खायला त्यांना हवंच असतं। तर त्यासाठी मस्त अशा मी आज बटाट्याच्या चकल्या बनवलेल्या आहेत। तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा, खूप सुंदर टेस्ट लागते या चकलीची। आणि बघा, एकदम छान पडतात चकल्या आणि काटेसुद्धा मस्त येतात त्याला। एकदा नक्की ट्राय करा। तर इथं आपण ना एक बटाटा, कच्चाच बटाटा आहे, त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कट करून घ्यायचं आहे। एकदम बारीक बारीक तुकडे करून घेऊया, म्हणजे छान असा ना तो एकदम पातळ होईल। यामध्ये काय करायचं, पाणी थोडं घालायचं, अर्धी वाटी, आणि छान असं त्याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला। आणि आता बघा, मस्त असे तुकडे करून झालेले आहेत आणि मी पेस्ट बनवून ठेवली आहे। आता मी इथे 2 कप तांदळाचं पीठ घेते, चाळून घ्या पीठ, आणि 1 कप आपल्या डाळीचं पीठ किंवा बेसन आपण म्हणू शकतोय। यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या, आणि थोडं जिरे घालायचं बरं का, अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचं, मस्त टेस्ट लागते। आणि तिखट तुमच्या अंदाजाने घाला। मी इथे 2 चमचे लाल तिखट, म्हणजे 4 मिनारचं जे भेटते ना ते, आणि बटर घातलेलं आहे 1 ते 1.5 चमचा। बटरमुळे खूप सुंदर टेस्ट लागते माहिती आहे का याला। आणि आपण जे बटाट्याची पेस्ट करून घेतली होती ना, ती आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि असं छान असं आधी मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे आपण बटर घातलं होतं ना ते सर्व आपल्या पिठाला लागेल। अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं। अगदी माहिती आहे का, अर्धी पाऊण वाटी पाणी लागतं आणि तेवढ्या पाण्यामध्ये आपण हे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे। अगदी घट्ट मळायचं नाही आहे खूप जास्त, तुम्हाला चकली पाडताना त्रास होईल, आणि खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही की ज्यामुळे याला काटेच येणार नाहीत। आपण जे चपातीला पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असावं, म्हणजे छान असे आपल्या चकलीला काटे पडतील। बघा, अशा प्रकारे आपलं पीठ असावं। आणि पीठ मळल्यानंतर लगेच तुम्ही चकल्या बनवायला घेतल्या ना तरीसुद्धा काही हरकत नाही, पटकन आपण पीठ मळलं की चकली करायला सुरुवात करायची। आता ह्या चकलीचा जो आपला साचा आहे त्याला आपण आधी तेल लावून घेऊया, म्हणजे आपलं पीठ आहे ना आतमध्ये अजिबात चिकटणार नाही। आता मी एक पिठाचा गोळा घेतला आहे। मी साचा कालच नवीन आणला आहे, मला वाटलं याच्यामध्ये अगदी बारीक रोल करून घालावा लागतो आहे की काय, पण ते खूप छान आतमध्ये रुंदी आहे त्याला, त्यामुळे भरपूर पीठ बसतं आहे। फक्त 2 वेळेतच माझा 2 वेळाच मी फक्त साचा भरला, म्हणजे इतकं जास्त पीठ यामध्ये मावतं आहे। लगेच म्हणजे साचा बदलावं लागत नाही आहे, आपल्याला पीठ पुन्हा घालावं लागत नाही आहे। छानपैकी ना भरपूर पीठ ह्यामध्ये मावतं आहे। असं दाबून दाबून पीठ घालून घ्यायचं, म्हणजे छान अशा चकल्या पडतील, अजिबात तुटणार नाही, कुठेही कट जात नाही। जेवढी मोठी तुम्हाला चकली करायची ना तेवढी मोठी चकली बनते। तर साचा आपण छान असं भरून घेतलेला आहे बघा, आणि त्याला मी लॉक करून घेते। आणि आता आपण ह्याच्या मस्त अशा ना चकल्या पाडून घेऊया। मस्त असं लॉक केलेलं आहे बघा, आता अजिबात काही त्रास नाही आहे। मस्तपैकी आपण आधी काय करायचं, चकल्या पाडून घ्यायच्या आणि नंतर मग आपण तळून घ्यायच्या, म्हणजे आपला वेळही वाचतो आणि गॅस पण वाचतो। तर आता बघा किती सुंदर काटे पडतात आपल्या चकलीला। असे काटे पडले पाहिजेत, चकली बनवली ना तर चकलीला मस्त ना काटे पडले पाहिजेत, मग ती खायला अगदी मस्त खुसखुशीत लागते। आणि आता बघा, जेवढी मोठी कराल ना तुम्ही तेवढी मोठी आपण ही चकली बनवू शकतो आहे, अजिबात कुठेही तुटत नाही, काय नाही। आणि किती सुंदर आपली चकली झाली आहे बघा, मस्तपैकी आपली चकली पडली आहे। आता आपण काय करायचं आहे, अशा अजून जास्त न चकल्या बनवून घ्यायच्या आणि नंतरच मग आपण तळायला घ्यायचेत। मी आधी चकल्या पाडून घेतल्यात आणि आता बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याला छान असं तळून घेऊया, एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण तळायचे आहेत। आणि थोडासा कलर चेंज होणार आहे, कारण माझं तिखट थोडं जास्त आहे याच्यामध्ये, त्यामुळे लालसर दिसतील। तुम्ही जर तिखट कमी घातलं तर तुमच्या पिवळ्या दिसतील, त्यामुळे ना माझ्या लालसरच होणार आहेत चकल्या। तिखट थोडंसं जास्त माझं घातलेलं आहे मी, 2 चमचे टाकल्यामुळे। तर बघा, मस्त अशी आपली चकली तळून झालेली आहे, एकदम कुरकुरीत लागते आणि लय भारी टेस्ट लागते माहिती आहे का। तुम्ही खरंच एकदा ट्राय करून बघा, अशा प्रकारच्या चकल्या तुम्हाला नक्की आवडतील आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत आहे बघा, मस्त कुरकुरीत लागते आहे। ट्राय केल्याशिवाय पण तुम्हाला समजणार नाही। आणि आतली बाजू आहे ना, आतून त्या एकदम पोकळ आहेत माहिती आहे का। आपण जी विकतची चकली आणतो ती कशी असते आतून पोकळ, तशा प्रकारेच ही आपली चकलीसुद्धा ना आतून पोकळ आहे, त्यामुळे ती खूप छान आणि कुरकुरीत लागते आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा,
मस्त अशी आपली चकली तयार झालेली आहे आणि मुलं तर काय 2 दिवसातच संपवतात एवढ्या चकल्या. आणि आपला 1 बटाटा, 2 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप बेसन, यामध्ये इतक्या चकल्या आपल्या होतात. इतक्या म्हणजे यातल्या निम्म्या अजून खाऊनच झालेल्या आहेत. इकडे तळायला घेतलं की इकडे मुलं खायला सुरू करतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.